पक्षांमुळे महायुतीतील उमेदवारांची यादी रखडली अशी सध्या भाजपच्या अंतर्गत गोटातली माहिती आपल्या हाती येते। भाजपकडून लोकसभा मतदारसंघनिहाय उमेदवार तयार आहेत, मात्र महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होईपर्यंत भाजप उमेदवारांची घोषणा लांबणीवर पडली आहे असं समजतं। प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। ओम, नेमके काय तपशील आहेत, काय नेमक्या चर्चा सुरू आहेत भाजपच्या अंतर्गत गोटात? रिद्धी, आपण पाहिलं असेल गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून महायुतीमध्ये कुठली जागा कोण लढवणार याबाबत काहीशी साशंकता होती। बऱ्यापैकी या जागांवरती समन्वयाने मार्ग काढण्यात महायुतीला यश आलं, तर काही जागा याच्या अडचणीच्या आहेत, त्यामुळे भाजप आणि महायुतीची जी उर्वरित यादी आहे ती रखडली आहे। याच अनुषंगाने एक अपडेट समोर आली ती म्हणजे भाजपकडून प्रत्येक उमेदवाराची प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांची यादी तयार करण्यात आलेली आहे। प्रत्येक लोकसभेमध्ये भाजपचे उमेदवार कोण असतात याची भाजपकडनं पूर्ण चाचपणी करण्यात आली आहे। मात्र ही यादी तोपर्यंत जाहीर होऊ शकत नाही तोपर्यंत महायुतीचं अद्याप अंतिमतः जागा वाटप निश्चित होईल। त्यामुळे काहीशी अडचण भाजपची होती अशी माहिती आपल्या हाती आली। त्यानुसार भाजपनं सर्व ठिकाणी आपले उमेदवार निश्चित केले। जोपर्यंत जागा वाटप होत नाही आणि अंतिमतः फॉर्म्युला निश्चित होत नाही तोपर्यंत ही यादी मात्र भाजप जाहीर करू शकत नाही। अर्थात कोणाच्या वाटेला किती जागा येतात त्यानुसार जागांचं वाटप ठरणार आहे। त्यामुळे कुठेतरी महायुतीची जागा वाटपाची जी यादी रखडली ती भाजपसमोर आणि आव्हान ठरते असं निश्चित। ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।